पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात आणि दर्ग्याच्या खालील भुयारावरून आता वाद उद्भवला आहे। काल पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने घेतलेल्या बैठकीत दर्ग्याचा कोसळलेला भाग तात्पुरता आधार देऊन या ठिकाणी बांधकाम कोसळू नये याकरिता स्ट्रक्चर उभारण्यात परवानगी देण्यात आली होती। त्यामुळे आता तणावाची परिस्थिती निर्माण झाली। सध्या हे काम थांबवलं गेलं असून परिसरात अद्याप तणावाचं वातावरण आहे। खबरदारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंचर परिसरात कलम 144 लागू करून जमावबंदी घातली आहे। या पार्श्वभूमीवर परिसरात सध्या शांतता आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। पुण्याच्या मंचर परिसरामधील जो चावडी चौक आहे त्या चावडी चौकातील तो दर्गा आहे, त्या दर्ग्याचा वाद 2 दिवसापूर्वी उफाळला। प्रामुख्याने हा वाद का झाला तर या दर्ग्याचं सुशोभीकरणाचं जे पडझडीचं काम आहे ते सुरू होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काही कॉलम उभे करायचे होते। हा जो वरचा जो स्लॅब आपण पाहू शकतो या स्लॅबला सपोर्ट देण्यासाठी हे कॉलम उभे करायचे होते आणि ह्या कॉलम उभे करताना या ठिकाणी JCBच्या सहाय्याने खड्डा घेतला जात होता। हा खड्डा घेताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा जो थोडासा विटांचा आकाराने त्या ठिकाणी छोटंसं जे भुयार आहे ते भुयार काही हिंदू संघटनाच्या लोकांच्या लक्षात आले की या ठिकाणी कुठल्याही वेगळ्या प्रकारचं भुयार आहे आणि हा जो बाहेरचा भाग आहे हा भाग जुन्या काळातील जे मंदिर असेल त्या पद्धतीने दिसतोय आणि त्या संदर्भात ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि त्या अनुषंगाने हा सर्व जो परिसर आहे हा सर्व जे हे काम आहे हे चर्चेत आलं। पण प्रामुख्याने या ठिकाणी पाहिलं तर हा जो दर्गा आहे हा मुस्लिम समाजाच्या लोकांनी सांगितले हा 400 वर्षापूर्वीचा दर्गा आहे। त्यामुळे इथे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं नाहीये की जी खाली जी जो भाग आहे जे भुयार दिसते ती जुन्या काळी ज्या ठिकाणी दर्गा उभारला जायचा त्या ठिकाणचे जे अवलिया असतील किंवा त्या ठिकाणचे जे त्यांच्या धर्मातले जे महाराज असतील त्यांची त्या ठिकाणी समाधी आहे असं त्यांनी दावा केलेला आहे। परंतु हिंदुत्व संघटनेने त्या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा केला। एकंदरीत पाहिलं तर हा तपास पूर्ण आहे आणि त्या अनुषंगाने पुढील या ठिकाणी काय आहे कशा पद्धतीने आहे हा दर्गा किती दिवसापासून आहे हा सर्व भाग समोर येईल आणि त्या अनुषंगाने समाजाला सांगितलं जाईल। एकंदरीत पाहिलं तर सध्या तरी मंचर शहरामध्ये आणि परिसरामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।